तर मित्रांनो चला सर्वात पहिल्यांदा आता मुंबई इंडियन्सने एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की 2027 मध्ये आमच्याकडून काही चूक होणार नाही। 2027 पुस्तक जी काही घडलं होतं ना ते सर्व विसरून जावा, कारण यानंतर तुम्हाला तुमची नवीन मुंबई इंडियन्स पाहायला मिळणार आहे। मुंबई इंडियन्सने त्यांचा कॅप्टन पण जाहीर केलेला आहे आणि यानंतर आपल्याला 2027 मध्ये हाच प्लेयर मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी करताना दिसणार आहे। पण हा प्लेयर आहे तरी कोण? हा खरंच मुंबई इंडियन्सकडून खेळलाय का? खरंच मुंबई इंडियन्समध्ये याआधी आपल्याला पाहिले का? असे सर्व प्रश्न आता तुम्हाला पडले असतील। मग त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटून जाणार आहे। पण त्याआधी एक गोष्ट करावं लागणार आहे आणि ते म्हणजे व्हिडिओला लाईक करावं लागणार आहे, चॅनेलला सबस्क्राईब करावं लागणार आहे, कारण म्हणून सर्व अपडेट तुम्हाला आपल्या पेजवर नक्कीच भेटून जातील आणि ते सर्व अपडेट तुम्हाला फक्त आपल्या मराठी भाषेतच मिळून जातील। मग भावनो विचार कशाला करताय? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका। तर सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट मात्र क्लिअर करा की हार्दिक पांड्या सरांचा ट्रेड तो होणार आहे। हार्दिक पांड्या आपल्याला 2027 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे आणि हार्दिक पांड्या सर 100% भावनो मुंबई इंडियन्समध्ये परत येताना दिसणार नाही। जे काही चुका झाल्या ना, जे काही घडलं ना, ते सर्व पाहिल्यानंतर असं वाटत आहे की यार नक्कीच हार्दिक पांड्या आपल्याला ट्रेड होताना दिसणार आहे आणि कन्फर्म आहे की मुंबई इंडियन्समध्ये हार्दिकची जागा गेलेली आहे। पण यानंतर मुंबई इंडियन्सचे कॅप्टन कोण असणार? सूर्यकुमार यादव सर पण म्हणत आहेत की मला मुंबई इंडियन्सकडून खेळायचं नाही, मी इथे मुंबई इंडियन्सला सोडणार आहे। पण म्हणून सूर्यकुमार यादव सरांनी काही दिवसापूर्वी एक इंस्टाग्राम स्टोरी टाकली होती आणि त्या स्टोरीवर त्यांच्या बायोमध्ये आपल्याला मुंबई इंडियन्स म्हणजे MI लिहून साईडला ब्लू हार्ट पाहायला मिळालं। पण ते काय होतं? म्हणजे खरंच सूर्यकुमार यादव सर मुंबई इंडियन्स सोडणार आहेत का? या सूर्यकुमार यादव सरांना मुंबई इंडियन्स फोर्स करीत आहे की तुम्ही आमच्या संघाला सोडून जावा, आम्हाला नवीन प्लेयर आमच्या टीममध्ये सामील करायचे आहेत, असं काहीतरी आहे का? नाही ना। मग विचार करायला गेलं ना तर मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमार यादव सरांची जागा आहे, पण सूर्यकुमार सरांची जागा बनताना दिसत नाही। मुंबई इंडियन्स सूर्यकुमार यादव सरांना ट्रेड करताना दिसणार आहे। हार्दिक पांड्या सरांचा ट्रेड तो ऑफिशियली झालेला आहे। हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून गेलेले आहेत, म्हणजे दोन कॅप्टन जे होते ना ते दोन्ही कॅप्टन आपल्याला मुंबई इंडियन्समध्ये पाहायला मिळणार नाहीत। हार्दिक गेला, सूर्यकुमार यादव गेला, मग राहिले कोण? तर म्हणून सध्याला करंटली आपल्याला जे कॅप्टन पाहायला मिळतो ना की जो आपल्याला मुंबई इंडियन्समध्ये झालं आणि आपल्या इंडियन टीममध्ये झालं, म्हणून आपल्याला कॅप्टन्सी करताना दिसतो। आणि ते कॅप्टन म्हणजे कोण? तर रोहित शर्मा असं तुम्ही म्हणताल तर नाही भावनो, रोहित शर्मा सर नाहीत तर तिलक वर्मा सर आपल्याला खरंच कॅप्टन्सी करताना दिसतील असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे। आणि खरंच भावनो तिलक वर्मा सर आहेत का ते? तर ते पण नाहीत। आता तुम्ही म्हणताल की आहेत तरी कोण? तर भावनो सर्वात पहिल्यांदा तर आपल्या या टीममध्ये आपल्या संघामध्ये जो आपल्याला या 5-6 वर्षापासून मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवूच तर जो आपल्या संघाची साथ देत आहे, मुंबई इंडियन्सच्या चांगल्या काळात आणि वाईट काळामध्ये मुंबई इंडियन्सला सावरण्याचं काम करीत आहे ना, तोच प्लेयर आपल्याला मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी करताना दिसणार आहे। आणि तो प्लेयर दुसरा कुणी नाही भावनो, तो प्लेयर आहे फक्त आपला जसप्रीत बुमराह सर। कारण यानंतर मुंबई इंडियन्सने कन्फर्म केलेला आहे की IPL 2027 मध्ये मुंबई इंडियन्सचे नवीन कॅप्टन हे जसप्रीत बुमराह सर असणार आहेत। बाकी तुम्हाला काय वाटतंय की खरंच जसप्रीत बुमराह सर आपल्या मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी करून दाखवू शकतील का? हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि विचार करा की हार्दिक पांड्या सर गेल्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये असा कोणता प्लेयर असणार आहे की जो आपल्याला हार्दिकची जागा भरून काढताना दिसणार आहे?